हनुमान जयंती नुकतीच झाली. शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाणे, दर्शन घेणे हे आपण बरीच मंडळी करतो ना. जे काही आपल्या हिंदू धर्मामध्ये चिरंजीव आहेत अशा अवतारांचं जे काही वर्णन आहे त्यामध्ये हनुमान हे देखील चिरंजीव आहेत. म्हणजेच आजही ते कुठे ना कुठे जीवित आहेत. असं जे आपण मानतो यातच देव आहे. आता काही लोक या अशा गोष्टींवर वादविवाद घालण्यात पटाईत असतात. देव आहे तर मग तो दिसत का नाही. त्यांना बरीच तज्ज्ञ मंडळी, संत मंडळी उत्तरं पण देतात. अरे बाबा, तू श्वास घेतो ना हवेतून, तो ऑक्सिजन तर दिसतो का तुला. पण असं समजावून सांगून सुद्धा जे लोक नास्तिक आहेत ते नास्तिकच राहतात. आता थोडी थोडी आस्था वाढत चालली आहे, तो भाग अलाहिदा. आता ह्या सगळ्या गोष्टी, हनुमान जयंती, मारुती रायाबद्दल मी का बोलतोय. घटना उदयपूर या जिल्ह्यातली लोसिंग या गावी घडलेली घटना. अर्थ या घटनेचा काय लावायचा हे मी तुमच्यावर सोपवतो, पण मला जे वाटलं ते मी व्यक्त होतोय. उदयपूर जिल्ह्यामध्ये लोसिंग या गावी गव्हाचं पीक लावलेला एक शेतकरी, ज्याचं नाव तुलसीराम पालीवाल. आता शेती करायची म्हणजे ती काही सोपी नाही आहे गोष्ट. ज्या ठिकाणी लोडशेडिंग असतं दिवसभर, त्या ठिकाणी रात्री अपरात्री जाऊन पिकांना पाणी द्यावं लागतं. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत बरेच लोक टीका वगैरे करतात. त्यांना मी एकच सांगेन, तुमच्या कपाटात ठेवलेले दागिने आणि रोकड असा एक 5 लाखाचा माल एका मोकळ्या पटांगणात ठेवून दाखवा. सोप्या नसतात हो गोष्टी. अफाट कष्ट करतो हा शेतकरी. ज्या ठिकाणी लाईटचं जाणं येणं, हे लोडशेडिंगचं असा कारभार सुरू असतो, त्या ठिकाणी अक्षरशः रात्री अपरात्री जीवाची पर्वा न करता त्या पिकाला पाणी द्यायला जावं लागतं. त्याच पद्धतीने तुलसीराम पालीवाल हा गव्हाचं पीक छाटणीसाठी गेला होता. भर दिवसा गेला होता. त्याच्या मनात सुद्धा नव्हतं की त्याला असा काही धोका होऊ शकतो आज. छाटणीचं काम करून करून तो थकला. थकल्यानंतर थोडासा बांधाच्या कडेला एका झुडपाखाली येऊन बसला. त्याचं हे शेतात चाललेलं काम त्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या आसपास, भिंतीच्या आसपास काही माकडं तिथे खेळत बागडत होती, पण त्यांचं लक्ष या तुलसीरामकडं नक्की होतं. तोही त्यांच्याकडं मोठ्या प्रेमाने बघत होता. थोडीफार तो मारुतीची भक्ती करणारा व्यक्ती तुलसीराम पालीवाल असा आराम करत ज्या ठिकाणी तो बसला होता, त्या ठिकाणी थोडा वेळ त्याचा आराम झाला असेल नसेल, 10-12 मिनिटाचा. तेवढ्यात मागच्या झुडपातून दबा धरून बसलेला आणि त्याच्याकडं एकटक बघत राहिलेला, संधीची वाट पाहत असलेला बिबट्या त्याच्या अंगावर धावून आला आणि त्याच्यावर त्यांनी जोरकस हल्ला केला. त्याच्या खांद्याकडे त्यांनी उडी मारून जबड्यांनी त्याचा खांदा पकडण्याचा प्रयत्न केला, मान पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये तुलसीराम जोरात ओरडू लागले आणि शर्ट वगैरे त्यांचा त्या झटापटीमध्ये त्या बिबट्याने फाडला. त्यांना खाली पाडून त्यांच्या मानेचा तो घोट घेऊ इच्छित होता. हे सगळं आरडाओरडा चाललेलं आणि समोर दिसणारं दृश्य बघून ज्या बिबट्याला माकडसुद्धा घाबरून पळून जातात, आपल्या पिल्लांना कवटाळून
ते सुरक्षित स्थळी जाऊन बसतात अशी अवस्था माकडांची असते. त्याच ठिकाणी या तुलसीराम पालीवालची ही झटापट आणि आवाज ऐकून माकडं तिथून 2-4 पळत आली वरती आणि त्यांनी त्या बिबट्यावर हल्ला केला. मित्रांनो, हे चित्र जर रिव्हर्स असलं असतं ना, समजा 1-2 माकडं त्या बिबट्याच्या तावडीत सापडली आहेत आणि 2-3 माणसं आजूबाजूला उभी आहेत, तर त्या 2-3 माणसांनी हे धारिष्ट केलं नसतं. त्या बिबट्याच्या, त्या माकडाच्या भांडणात आपण आपला जीव कशाला धोक्यात घालायचा असा विचार करून ती माणसं तिथून कदाचित पळून गेली असती. पण या तुलसीराम पालीवालचं नशीब किती बलवत्तर बघा. त्यांनी मदतीसाठी हाक मारली आणि मारुती रायांनीच कदाचित ही सेना पाठवली. त्या माकडांनी धारिष्ट केलं. 3-4 माकडं धावत आली आणि त्या बिबट्यावरती अचानक त्यांनी मागून हल्ला केला. त्याची मारझोड सुरू केली. त्या गोष्टींनी तो बिबट्या गांगरून गेला आणि त्यांनी तुलसीराम पालीवालचा पकडलेला खांदा सोडला. ज्या काही थोड्याफार जखमा झाल्या तेवढ्यावर त्या तुलसीराम पालीवालचं निभावलं. हा सगळा गोंधळ ऐकून आजूबाजूच्या शेतातून काही मंडळी आली. तोपर्यंत तुलसीराम घाबरून गेले होते, बेशुद्ध पडायचेच राहिले होते. जखमी अवस्थेत त्यांना मग इतर शेतकऱ्यांनी दवाखान्यात ॲडमिट केलं. तिथं जे काही उपचार करायचे ते उपचार केले गेले आणि नंतर तुलसीराम हे सही सलामत घरी आले. आता ह्या गोष्टीमध्ये कोणती शक्ती हो त्या माकडांना मिळाली? स्वतःचा जीव धोक्यात घालून एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ती माकडं धावत का आली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर सापडलं तर ते एकच असू शकतं, कुठेतरी यामागं दैवी शक्ती नक्की आहे. कुठेतरी त्या प्राण्यांमध्ये, त्या माकडांमध्ये असलेली एक उच्च कोटीची माणुसकी आणि तुलसीराम पालीवाल यांचा जीव वाचला आहे. जे काही त्या तुलसीराम पालीवालांनी मारुती रायाची भक्ती केली असेल त्या भक्तीचं हे फळ आहे आणि देव कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर अशा प्रसंगांमधून तरी तुम्हाला मिळालं पाहिजे. तुमच्या मनात ती जाणीव निर्माण झाली पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण बिबट्याला घाबरणं हा माकडाचा अगदी आपण पाहिलेले अनेक प्रसंग आहेत तसे कितीतरी चित्रफिती आहेत ज्याच्यामध्ये बिबट्या किंवा हे वाघ सिंह माकडांवरती हल्ले करतात. इझी शिकार म्हणून समजलं जातं त्यांना. झाडावर चढूनसुद्धा कधीकधी सिंहिणी माकडाच्या पिल्लांना आपल्या जबड्यात पकडतात आणि स्वतःच्या पिल्लांना अन्न म्हणून नेऊन टाकतात. अशी परिस्थिती असतानासुद्धा त्या माकडांना माहिती आहे बिबट्याने जर उलट आपल्यावर हल्ला केला तर आपला जीव जाऊ शकतो. हे माहीत असतानासुद्धा एका माणसासाठी धावत येणं त्याच्यामागं काहीतरी शक्ती आहे हो. हे गणित इतकं साधं नाही आहे आणि म्हणून मला जे जाणवलं त्यासाठीच त्या हनुमंताला नमन करून ही घटना तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक व्हिडिओ. मित्रांनो, देव आहे की नाही या नसत्या फंदात वादविवाद घालण्यात पडण्यात काहीही अर्थ नसतो. तो आहे, ती शक्ती आहे. ती फक्त कोणत्या रूपात कधी तुमच्या मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही. ती फक्त मनामध्ये जाणीव निर्माण व्हावी लागते. मनामध्ये तुमच्या आस्था असेल तर तुम्हाला अशा गोष्टींची जाण नक्कीच होते. अशी जाण आपल्यालाही हो याच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या मनातली आस्था शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहो याच सदिच्छा व्यक्त करून या व्हिडिओत इथंच थांबतो.